श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की दिवाळीनंतर आता म्हणजे दिवाळीनंतर आपण आपल्या घरी आहात, तर आपली स्वामींची सेवा ही आपल्याला कंटिन्यू करायची आहे. मागे मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे मला वाटतं 1-2 व्हिडिओ टाकले होते की देवघराविषयी माहिती. आता देवघराविषयीच हा व्हिडिओ आहे की देवघरामध्ये हत्तीची मूर्ती गजलक्ष्मी आपण ठेवतो. कुणाच्या घरामध्ये आहे, कुणाच्या नाही, परंतु ती कशी असावी, तिची स्थापना कशी करावी, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर गजलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती करून देत असते, म्हणजे गजलक्ष्मी घरामध्ये असणं शुभ असतं. तर गजलक्ष्मी ही चांदीची, सोन्याची किंवा पंचधातूची किंवा पितळाची चालते. आता सोनं आणि चांदी तर शक्य नाही, कारण त्याचे भाव तर सर्वांना माहीत आहे, खूप वाढलेले आहेत. त्यामुळे शक्यतो पितळेची मूर्ती ठेवली तरीही चालेल. आता ही मूर्ती खरेदी करताना ही ज्या मूर्त्या आहेत हत्तीच्या, त्या मूर्त्या खरेदी करताना त्यांची जी ही सोंड आहे ती वरच्या दिशेला पाहिजे. त्यांची जी सोंड आहे ती वरच्या दिशेला असली पाहिजे, म्हणजे ते भाग्य आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. अशी गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये आणायची. आता या गजलक्ष्मीचे जे पाय आहेत ते आपल्याला स्थिर नकोय, म्हणजे त्यांचे जे दोन्ही पाय आहेत ते उजवा पाय समोर पाहिजे आणि डावा पाय पाठीमागे पाहिजे. अशा या मूर्त्या आपल्याला आवश्यक आहे. कारण शक्यतो उजवा पाय पुढे असेल तर खूपच छान, परंतु स्थिर गजलक्ष्मी आपल्याला घरामध्ये असायला पाहिजे. त्याचप्रमाणे काय होतं की हत्ती हे बलवान प्राणी आहे आणि त्यामुळे याचं वास्तव्य जर आपल्या घरामध्ये असेल तर आपलं मनही त्याप्रमाणे बलवान होत जातं आणि घरामध्ये प्रसन्न असं वातावरण तयार होतं. आता देवघरामध्ये हे हत्ती जे आहेत हे कसे ठेवायचे, तर समजा माझ्या पाठीमागे मी देवासमोर बसलेले आहेत, तर ह्या ज्या गजलक्ष्मी आहेत ह्या देवासमोर अशा ठेवायच्या आहेत. ज्या दोन्ही साईडने आपल्याला अशा ठेवायच्या आहेत, म्हणजे त्यांची जी पाठ आहे ती देवाकडे आली पाहिजे आणि जी सोंड आहे ती समोर आपल्याकडे आली पाहिजे. आता याची स्थापना कशी करायची? शक्यतो याची स्थापना शुक्रवारच्या दिवशी करणं झाले तरी चालेल, इतर दिवशी केली, पौर्णिमा कोणताही शुभ दिवस असेल त्या दिवशी केली तरीही चालेल. याची स्थापना तितकीशी काही अवघड नाही. हे गजलक्ष्मी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिला पंचामृताने स्नान घालायचं आहे. त्यानंतर विधिवत हळदी कुंकू लावून फुलं अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी एक वेळा श्री सूक्त मंत्र म्हणा किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी 16 वेळा म्हटलं तरी चालेल. अशी ही गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थापित केली गेली पाहिजे. तर यामध्ये त्या गजलक्ष्मीचा जी सोंड आहे ती वरच्या दिशेलाच असली पाहिजे. त्यांचे जे पाय आहेत ते स्थिर असायला नको, उजवा पाय शक्यतो समोर असला पाहिजे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला फोटो फ्रेम समजा ज्यांना संतती प्राप्ती नाही, ज्यांच्या घरामध्ये संतती नाही, ज्यांना मुलं बाळ होत नाही, त्यांनी काय करायचं आहे की एक हत्ती आणि त्याचं छोटंसं जे पिल्लू आहे ते त्यांच्या सोबतचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये लावायचा आहे. याने फरक पडण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे जर आपल्या घरामध्ये वादविवाद असतील, एकमेकांसोबत मतभेद असतील, तर त्यांनी पूर्ण हत्तीचा जो कळप आहे त्याचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये किंवा मग ड्रॉइंग रूम मध्ये लावला तरीही चालेल. याने काय होईल तर आपल्या घरामध्ये जे आहे ते वाद आहेत ते मिटण्यास मदत होईल. तर अशी ही गजलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती करून देत असते आणि आपल्या घरामध्ये भरभराट घडवून आणत असते. म्हणून हत्तीची मूर्ती आणताना या गोष्टी आवश्यक लक्षात घ्या. शक्यतो पितळाच्या मूर्त्या आणा. माझ्याकडे ज्या आहेत त्या सिल्वरच्या आहेत. आता या सध्या माझ्या नाहीत, मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवायला आणले आहेत. यांचे पाय स्थिर आहेत, परंतु हत्तीचे पाय स्थिर असायला नको. माझ्या ज्या आहेत त्यांचे पाय स्थिर नाही, उजवा पाय समोर आहे, सोंडही वरती आहे. त्यामुळे शक्यतो जे
गजलक्ष्मी तुम्ही आणणार आहात त्यांचे पाय उजवा समोर पाहिजे आणि ते चालताना वाटले पाहिजे अशी ही हत्तीची मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. तर जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.